तो काहीच सिक्रेट रस्ता दिसलेला आहे, आधी कधी बघितला नव्हता. झाडाला ये मैं क्या बात है. फिरत फिरत आम्ही मंदिराच्या क्लोज येत आहोत. राऊंड राऊंड शेप रोड आहे हा. हो, इथं नर्सरी आहे. तर गाईस फायनली आम्ही आलेलो आहोत. आलो गाईज आम्ही फिरता फिरता चालता एवढ्या साऱ्या पायऱ्या चढून आता जावं लागते. अय इथं तो व्हिडिओ मध्ये व्हेअर इज द टेम्पल वाला. वेयर इज द टेम्पल. माझ्या बच्चों का खेळना भागा त्या तिकडे 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 आपल्या बच्चों का खेळना. हो मी जाऊ शकतो का तिकडे. काही जा पुढे पुढे चालला, माझ्यासाठी थांबायला नाही. कॅमेरामॅन, मी तो कॅमेरामॅन हा ना. तिकडे पाय ना तिकडे. हे या मंदिरावर हारवण डॅनवाला. बाबा तिकडे जा. हा हारवण डॅनवाला आहे काही गोटे गोटे. इथे दगड खालून आणले ना आपण, हा विकास रचवले हा. तर आपली जी मन्नत असली त्या दिवसाची ते पूर्ण होती. मग तू म्हणत काय माग ना मग. मी जे नाही घेतले ते कुठे काश्मीर ना पण घर झाला पाहिजे म्हणून. एवढ्या वरून चढत गाईज आम्ही ना येऊन राहिलो. एवढ्या तर पायऱ्या पार झाल्या, मी हालत काहीच झाली. आणि हा गडी मस्त चालला वरी 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 वरी. ओ नोबिताचं बीटल दिसलं इथं. अरे यो. जाऊ दे, हा मले घुरु घुरु पाहू राहिला. धर रे आता तू. मोमेंट म्हणजे असं कुठं गेलं का नाही तर मोमेंट कॅप्चर करत राहिली का नाही तर आठवण राहते. आणि हे रुद्रनाथीचं मंदिर आलं तर आलो, पण मला एकटीला फिरायला उरायला इथेचा माहीत तुम्हाला काही आहे नाही. आणि जिथे माझ्यासोबत येऊन येणार तो व्ह्यू इथून खतरनाक दिसत आहे. आधी मी का बघितलं नव्हता असा. कॅमेरा फ्लिप नाही होते यार. वेट. बघू शकता तुम्ही दृश्य जसं डोळ्यानं दिसते तसं कॅमेऱ्यामध्ये नाही दिसत काहीच क्लिअर. एकदम खतरनाकच्या बहुत बऱ्याचशा पायऱ्या चढून इथपर्यंत आलो. ओके, सेकंड लोकेशनवर जाऊ. ही मंदिर आणि तो झिपऱ्या तिथं बसलेला आहे. झाड क्यों मुरझा गई यार इधर से. एवढे सारे पायऱ्या, एवढा रोड ओलांडून आलो गाईज आम्ही इथपर्यंत. तोंड घेऊन आलतो गाईज, तोंड घेऊन चाललो घरी आता. रुद्राणीचं मंदिर पाहिलं. या गडीला तर सिर्फ फोटोज काढायचे आहेत. माझ्या तर एक चव्हाचा काढला नाही, स्वतःचे 17 काढून टाकले. एकही चव्हाचा नाही काढला. एक बी स्टोरी बी टाकायच्या लायकीचे फोटो नाहीत काढले. वैसे व्यू तो लय मस्त दिसू राहिला. असं वाटलं क्या बोलते वो दुनियाचा शेवट कसा असते, आखरी टोक. जस्ट लाईक गाईज आम्ही याच्यापेक्षा 10 पटीने उंच जागा पाहिलेला. म्या नाही पाहिली गाईज. जाऊ द्या, चाललो आम्ही घरी. इसको तो निरा फोटोच काढायचं सुचायला. निरा फोटो आलो काय रे, काही समजायला नाही मला. माझ्या एक बी चवाचा काढला तर नाहीच नाही.
तर काढू दे, तिथं काढू दे, पुरं मंदिरचा प्लेस पूर्ण रिकामा आहे. सिर्फ आम्हीच आहोत दोघं जण इथं. बाय चान्स जर गेट जर बंद झालं ना, तर इथं अटकून राहिला गेट. नाही मग दुसरा रस्ता माहिती. दुसरा रस्ता माहित आहे. येते का आळमधडम रस्त्याने घेऊन जाईन, मला काही समजते का नाही तुला? मी चालत जा ना, तू ये जाऊ द्या. मी तुला बेकार ताण लागले गाईच. वरचं खाली न खालचं वरी चढ चढ पायरे अजून लय बाकी आहे. वरे तो बड़ा मुश्किल ना, अजून खाली भी जायचं आहे. ताण लागली. ले तू भी कुछ बोल ले. तो गाइस हम आ चुके हैं रुद्राणी में. मराठी. तर मग आम्ही चाललोय मराठीमध्ये. आता आमचं रुद्राणी बघून पूर्ण झालंय. आम्ही आता फोटो वगैरे काढले. कोणीच मला तर नव्हतं. एक काही चवाचा काढला नाही गडा. चांगलं अरे जसं मला जमतं तसं मी काढतो. आता हिला पटत नाही तर त्याच्यात माझी काय चूक आहे. आणि हे जे काढते मी त्याला शब्द नाही म्हणत. आवडले तर ठीक आहे, नाही आवडलं तर ठीक आहे. तसं नाही आहे. असं नाही की मी दरवेळेस फोटो काढतो मी पोस्टच करतो. त्या दिवशी पुरे भलकाय फोटो काढले. मग हिचा बी फोन सोबत होता, डिक्कीत टाकायची काय गरज होती. तवाच असं वाटलं ना, तर तवाच म्हणायला पाहिजे असतं. आता मी असं माहिती का, आता झगडा करायला माझ्यासोबत एवढा गुन्हाचा नाही गु खाते. पण आता त्याच फोनला काढणं चालू, कारण की माझा फोन घरी ठेवलेला आहे म्हणून. आता आम्ही फोटो वगैरे काढतो आणि बस. आता लोक इथं आलेले तर आम्हाला परत जायचं, परत पण जाऊ शकतो, घरी जायचं घरी बी जाऊ शकतो. आम्हाला पप्पाचे कपडे आणलेले होते ते बी घरी न्यायचे आहेत. आणि मग आम्ही बोल काही